नमस्कार मंडळी, मी जयश्री तुमचं सुनंदा किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीत स्प्रिंग पास्ता कसा बनवायचा ते बघू। त्यासाठी लागणारी सामग्री, इथे मी स्प्रिंग वाला पास्ता घेतला आहे। याचे 2-3 प्रकार राहतात। शेजवान चटणी 1 चम्मच, बारीक चिरलेली हिरवी मिरच, पास्ता मसाला, अर्धा चम्मच तिखट, अर्धा चमचापेक्षाही कमी जिरे घेतले, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कांदा बारीक चिरलेला, 4 पत्ते कढीपत्त्याचे आणि 1 चीज क्यूब। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। इथं बॉईल करायला पाणी ठेवलंय मी। आपण हे पास्त्यांना मस्त बॉईल करून घेऊ 10 मिनिट। हे बघा इथं मस्त पाणी तापलंय। आता आपण तो पास्ता घेतलेला त्याच्यात मस्त 10 मिनिट पर्यंत शिजवून घेऊ। आणि आपल्याला त्याच्यात थोडस तेल टाकायचं, जेणेकरून ते खालती भांड्याला चिपकू नये। आणि 2-2 सेकंदाने असं हलवत राहायचं, नाहीतर नाही हलवलं तर ते खालती चिपकून जातील। हे बघा मस्त असा पास्ता शिजून तयार आहे आपला। आता आपण एका भांड्यात काढून घेऊ त्याला। चला तर मग आता आपण पास्ता बनवायला सुरुवात करू। त्यात 1 पडी तेल टाकते। आता मस्त तेल तापलंय, त्यात टाकू जिरे घेतलेले आणि कढीपत्त्याचे 4-5 पानं। आता आपण त्यात बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला कांदा, 5 मिनिटापर्यंत गोल्डन होईपर्यंत थांबायचं। हे बघा छान असं कांदा आपला गोल्डन झालाय। आता त्यात आपण टाकणार शेजवान चटणी 1 चम्मच घेतलेली आणि लाल तिखट, आणि आपण जो पास्ता मसाला घेतलेला तो टाकायचा। मस्त 2 मिनिटापर्यंत तो परतून घ्यायचं त्याला। आता आपण त्यात टाकणार आहोत पास्ता। पास्ताला कलर यासाठी हळद आणि चवीनुसार मीठ। आता आपण त्यात चीज मस्त असं किसून घ्यायचं। आणि 5 मिनिटापर्यंत त्याला होऊ द्यायचं मस्त। त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। बघा तर मंडळी किती छान असा झालाय आपला पास्ता। तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। थँक यू।